टू कम बॉक्स RJ ऋषी पवार सर. मॅच सुरू आहे. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 26 धावा आहेत आणि आमच्या बरोबरीत कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालेलं आहे बबलू पाटील यांचं, ज्यांची खेळी तुम्हाला मैदानावरती आणि यानंतर या आधीच्या मॅच मधून त्यांना आपण मैदानावरती बघितलेलं आहे. खरं तर बबलू पाटील यांची ओळख करून देण्याची आता वेगळी गरज लागत नाही. तुम्ही बघा, असे काही खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये, काही खेळ खेळाडूंना मोठे करतात. मात्र बबलू पाटील हे असं नाव आहे ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट मोठं केलं. टेनिस बॉल क्रिकेट मधले काही ठराविक खेळाडू असे आहेत आणि त्यामधीलच एक मोठं नाव बबलू पाटील, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट मोठं केलं, ज्यांच्या नावानं क्रिकेट पुढे आलं. आणि आज एक क्रिकेटर, महाराष्ट्र पोलीस आणि त्यानंतर ISPL चा एक मोठा प्रवास करणारे बबलू पाटील सर आपण पाहतो वाटेकन इथे आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. मला आठवतंय, मला वाटतं 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, राहूच्या मैदानावरती बबलू पाटील आले होते. त्यावेळेस मी खूप लहान होतो. एक बॅट घेऊन मी त्यांची सिग्नेचर आणायला गेलो होतो आणि ती मी घेऊन सुद्धा आलो होतो. आणि 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी तो उलटून गेला आणि आजच मला त्यांची बाईट घेण्याची संधी मिळते. हा सुद्धा माझ्यासाठी फार मोठा क्षण आहे. बबलू सर, इथून पाठीमागे 20-25 वर्षाची कारकीर्द तुमची क्रिकेटमध्ये बघितलेली आहे, तुमची राहिलेली आहे. मग बबलू पाटील सर, इथून पाठीमागे बघत असताना बबलू पाटील यांच्या आयुष्यातला एखादा असा आनंदी क्षण किंवा असा एखादी मोमेंट इथून पाठीमागे 20-25 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीमधली जी बबलू पाटील विसरू शकणार नाही, असा एखादा क्षण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. धन्यवाद सर. सर्वात प्रथम म्हणजे आमचे अतुल खोमने मित्र, त्यांनी माझा इथं सत्कार केला, त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद मानतो. तसंच टेनिस क्रिकेटमध्ये आमचे गुरुवर्य इथं आहेत गफारभाई खान, ज्यांनी आम्हाला प्रोफेशनल क्रिकेटची सुरुवात आमची त्यांच्यापासूनच झाली. ते आमचे कॅप्टन होते, म्हणजे सगळे गुरु वगैरे सगळे तेच आहेत आमचे. त्याच्यानंतर मग इथं ह्या ग्राउंडवरती आल्यानंतर सर खूप जुन्या आठवणी आल्या. जसं की आत्ता तुम्ही सांगितलं की हमीद भाई आलेले आहेत, सतीश पठारे, जेम्स जाधव सर, म्हणजे खूप हे जुने प्लेयर आले, म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्या. जसं की ह्याच ग्राउंडवरती मला वाटतं 2009-10 साली मॅच होती आणि जे अंपायर आहेत शरद खोरे, त्या शरद खोरेनी, नाना सोडणवरच्या टीममध्ये होतो आम्ही, आणि शरद खोरेनी एकट्याने गावची टीम घेऊन आम्हाला हरवलं होतं ह्याच ग्राउंडवरती. तेच ग्राउंड, तेच विकेट म्हणजे तिथंच आहे अजून पिच, मागं डिक्लेअर 2 धावा. म्हणजे ह्या ग्राउंडवरती खूप जुन्या आठवणी आहेत. त्यावेळेस अतुल खोमने मला वाटतं खूप भारी बॉलिंग, लेग स्पिन, ऑफ स्पिन ते करायचे, त्यांचंही खूप नाव होतं. ह्या भागातून ते एकटेच होते खेळण्यासाठी. आणि तुम्ही सांगितलं सगळ्यात मोठी आठवण म्हणजे, अशा खूप आठवणी आहेत सर, परंतु अशा खूप आठवणी आहेत. पण एक खूप मोठी आठवण म्हणजे ज्यावेळेस पहिला ISPL होतं, पहिला सीझन, त्या ISPLमध्ये ज्यावेळेस मी चेन्नईच्या टीममध्ये सिलेक्ट झालो, ती माझ्यासाठी खूप मोठी आठवण आहे. म्हणजे खूप मॅच खेळलो, खूप अशा आठवणी आहेत, परंतु ते टेनिस बॉलचा वर्ल्ड कप असल्यासारखी टुर्नामेंट आहे आणि त्याच्यात मी पहिल्या वर्षीच सिलेक्ट झालो. 90 प्लेयर होते फक्त पूर्ण इंडियामधून, 90 प्लेयरमध्ये आपण सिलेक्ट होतो, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या स्वतःसाठी तरी. आणि त्याच्यानंतरच्या मग सांगायला गेलं तर अशा खूप आठवणी आहेत सर. बबलू पाटील आहेत आपल्या बरोबर आहे, त्यांच्या बरोबर आहे दिलखुलास गप्पा आपण मारतोय. मॅच मधली 4 षटकं संपलेत, 37 धावा आतापर्यंत मांडवकडनं बनवलेल्या आहेत. बबलू सर, 20-25 वर्षाची कारकीर्द इथून पाठीमागची मोठी आहे. मग इथून पाठीमागं वळून बघताना बबलू पाटील यांना असं काय वाटतं का की आयला हे राहून गेलं किंवा हे करायचं राहून गेलं, ही गोष्ट राहिली, असं इथून पाठीमागं 20-25 वर्षाची क्रिकेट कारकीर्द बघत असताना असं काही आहे का जे राहून गेलंय, ते अजून करायचंय? असं तर काही नाही आहे, कारण क्रिकेट खेळत खेळत एक गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी पण आहे मला. आणि तसं क्रिकेटच्या बाबतीत जर काही राहिला असेल तर त्या काळामध्ये सांगायचं म्हणजे थ्रो गोलंदाजी चालायची आणि मी स्वतः थ्रो गोलंदाज होतो.
आणि असं वाटतं की सरळ हाताने जर बॉलिंग असते त्यावेळेस माझी तर चांगलं ऑलराऊंडर म्हणून तयार झालो असतो, पण थ्रो गोलंदाजी असल्यामुळे थोडं मागं राहिलो. तेच वाटतं की थ्रो गोलंदाजी करायला नव्हती पाहिजे. ओके, तिसरा प्रश्न घेऊन जाऊ आम्ही बबलू सरांकडे. सर, टेनिस बॉल क्रिकेट किंवा क्रिकेट इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे आणि आता IPL सुद्धा सुरू आहे. मग बबलू पाटील यांची IPL मधली आवडती टीम कोणती आहे आणि बबलू पाटील यांना सिने सृष्टीतली आवडती तारिका कोणती बबलू पाटील यांची किंवा आवडती अभिनेत्री कोणती? आवडती IPL ची टीम म्हणजे मुंबई इंडियन्स आणि आवडती मराठी सिनेसृष्टीतली तारिका किंवा मग हिंदीतली असू दे सरांची आवडती अभिनेत्री? करीना कपूर. ओहो हो, करीना कपूर. एक शेवटचा प्रश्न मी बबलू सरांकडे घेऊन जातो. बबलू पाटील आमच्या बरोबर इथे टेनिस वर्ल्ड क्रिकेट इंडस्ट्री मधले भरपूर मोठे खेळाडू. बबलू पाटील सर, जर पुन्हा एकदा मनुष्य जन्म मिळाला तर काय प्रोफेशन घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती किंवा या वर्ल्ड मध्ये यायला आवडेल? हा तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. पुन्हा एकदा मनुष्य जन्म जर मिळाला तर काय व्हायला आवडेल? हेच एक क्रिकेटर म्हणूनच. नाही, ऑलराऊंडर बहुतेक नाहीच होणार मी. एकदा जोरदार टाळ्या बबलू पाटील यांच्यासाठी. आणि एक शेवटचा प्रश्न बबलू सर, अनेक खेळाडूंना तुम्ही आवडता, मग तुमचे आवडते खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट मधले काही आहेत का जे तुम्हाला आवडतात किंवा तुम्हाला आवडतात, तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, त्यांचा खेळ तुम्हाला भावला? बबलू पाटील अनेकांशी आयडॉल आहेत, मग बबलू पाटील यांना आवडणारे खेळाडू कोणते? तसं जसं टेनिस क्रिकेट सुरू केलं होतं तसं एक जिद्दी खेळाडू म्हणून, आवडता खेळाडू म्हणून दौंडचे झहीर खान हे माझे आवडते खेळाडू होते, जे जिद्दी खेळाडू होते. त्यांच्याकडे बघून मी म्हणजे खूप छान वाटलं खेळायला आणि ह्या ग्राउंडवरती खेळायला आलो. आणि जसं पब्लिकला प्रेक्षकांना इच्छा होती माझा गेम बघण्याची, तसा गेम झालेला नाही. मी माफी मागतो, त्यांची आऊट झालो मी लवकर. आणि आमची टीम पण आणि माझ्याकडून आमचे जे साहेब आहेत जे ह्या ग्राउंडवरती खूप चांगली बॅटिंग करत होते ते पण माझ्याकडून रनआउट झाले चुकीने माझ्या. आणि आज बघायला गेलं तर सर जरा ग्राउंडवरती हवेचा वेग जरा खूपच वाढलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा मी म्हणून नाही पण राईट हँड बॅट्समनसाठी थोडीशी बॅटिंग अवघडच वाटते, कारण हवेचा वेग जरा उलट्या साईडने चालू आहे ना. आपलं टेनिस क्रिकेट जरा हवेवरती चालतं, त्याच्यामुळं थोडंसं आज तुम्ही बघितलं असेल रणजित फराटेसारखा बॅट्समन, मी त्याला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की तू गेमकडे लक्ष दिलं तर मी आत्ताच तुम्हाला सांगतोय सर लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये की थोड्याच दिवसामध्ये किंवा येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये आपला रणजित फराटे हा भारतातला 1 नंबरचा बॅट्समन असणार आहे आणि त्याच्याकडे ती ताकद आहे आणि तो ते नक्की करून दाखवणार, कारण त्याच्याकडे एवढी जिद्द आहे. मी त्याला सांगितलं की नवीन प्लेअरमध्ये तुम्हाला एकटा असा प्लेअर वाटतो की म्हणजे त्याच्याकडे खूप जिद्द आहे खेळण्याची आणि तो 1-1.5 वर्षामध्ये सर आपल्या पुण्याचं नाव पूर्ण इंडियामध्ये नक्कीच खूप मोठं करून 1 नंबरला तो असणार आहे सर, नक्कीच. DRS आलेला आहे, त्याचा निर्णय तुमच्यापर्यंत आणला जाईल. ऑनफिल्ड टीम बबलू सर ISPL खेळला, आज इकडे खेळताय. ऑनफिल्ड डिसिजन असेल तो काय असेल तो कंटिन्यू ठेवला जाईल, तिसऱ्या पंचांकडून हा डिसिजन आलेला आहे. मग सर ISPL खेळत असताना तिकडचे प्रेक्षक आणि या भागातील आपल्या परिसरातील प्रेक्षक यामध्ये काय फरक जाणवला का? तिकडचा प्रेक्षक वर्ग कसा आणि इकडचा प्रेक्षक वर्ग कसा, यामध्ये काय बदल जाणवला का तुम्हाला? रिव्ह्यू कंटिन्यू राहील. 39 धावा आहे धावपलकीवरती. 5वं षटक विक्रांत निंबाळकर जे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बबलू पाटील आपल्या बरोबर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ISPL चे प्रेक्षक किंवा तिकडून मिळालेला प्रेक्षकांचा सपोर्ट आणि त्यानंतर आज आपल्या परिसरामध्ये पुण्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांनी इकडच्या प्रेक्षक राजाचा मिळणारा सपोर्ट, यामध्ये काय फरक जाणवला सर? सर आपल्या इथले जे प्रेक्षक असतात प्रत्येक ग्राउंडवरती ते आपापल्या टीमला किंवा आपल्या आवडत्या प्लेअरला सपोर्ट करण्यासाठी येतात आणि जवळचं गाव असेल किंवा कोणतीही टीम असेल आवडती त्याच्यासाठी येतात. पण ISPLचं जे पब्लिक प्रेक्षक आहे ते म्हणजे सेम इंटरनॅशनल सारखं आहे, त्यांना काहीच नाही, जो चांगला खेळ त्याच्या साईडने म्हणजे पूर्ण इंडियामधून ते प्रेक्षक आलेले असतात. त्यांचे काही काही प्लेअर आवडते असतात परंतु
गेम बघण्यासाठी आलेले असतात. त्यांची जवळची अशी कोणतीच टीम नाही आहे त्याच्यामध्ये, कारण चेन्नई, हैदराबाद अशा लांब लांबच्या टीम आहेत, परंतु ते नाव आहे फक्त, पण प्लेयर तर सगळे आपले इथलेच आहेत. असं काही नाही आहे सर, पण आपल्या इथलंच पब्लिक थोडंसं छान वाटतं, कारण ते सपोर्ट करतात. ISPL मध्ये फक्त 90 खेळाडू, ऑल इंडिया मधून फक्त 90 खेळाडू, त्यामध्ये सिलेक्ट झाले बबलू पाटील. रणजित फराटेचं कौतुक सरांकडून, आणि काय फटका सजवलाय रणजित फराटेनं. कॅमेरावरती बबलू पाटील दिसत आहेत, महेश जाधव इथे आमच्या बरोबर येते, ते सुद्धा कॅमेरा सरांवरती. एक शेवटचा प्रश्न सर, इंडियामधून 90 होते, त्या 90 मध्ये तुम्ही आला. मग आज आपल्या भागातील खेळाडूंकडे, जे आपल्या भागातले खेळाडू आहेत त्यांना ISPL पर्यंत जायचं असेल तर त्यांना बबलू पाटील काय सांगतील? मी त्यांना एवढंच सांगेल की काही ठिकाणी गेल्यानंतर की असं चर्चा होत असते की आयकॉन प्लेअर, हे प्लेअर, असं काही नाही आहे. परवा दिवशी पण मी PRDच्या ट्रॉफीमध्ये तेच सांगितलं, सगळे प्लेअर सारखेच आहेत, फक्त जो गेम चांगला करेल तो आयकॉन. ते पब्लिकने नाव दिलेलं आहे त्यांना, प्लेअरने दिलेलं नाही, स्वतः घेतलेलं नाव नाही आहे ते. तर तुम्ही चांगले खेळले तर तुम्ही आयकॉन प्लेअर झाला, ठीक आहे, पण आयकॉन करू नका. ज्यावेळेस आपण स्वतः चांगलं खेळतो त्यावेळेस आपण आयकॉन बनतो, आणि ISPL मध्ये जाण्यासाठी असं काय अवघड काहीच नाही आहे. तुम्ही फक्त खेळत राहिले तर खेळत पब्लिक किंवा चांगले कोचेस वगैरे ते बघतच असतात टुर्नामेंट, आणि त्या टुर्नामेंटमध्ये तुमचा गेम चांगला झाला तर तुम्हाला आपोआप मागणी होते की तुम्ही खेळायला या आमच्या इथं म्हणून. तिथं जाऊन सगळीकडे तुम्ही जर चांगले खेळले तर नक्कीच ISPLला जाण्यासाठी सर फक्त चांगली बॅटिंग बॉलिंग हे झालीच पाहिजे, आणि ते जर झाली तर काय सिलेक्शन होणारच आहे. थँक्यू. हे होते आमच्या सोबत बबलू पाटील सर. खरं तर पुण्यामध्ये पाठीमागच्या वर्षीच रेडिओवरतीच इंटरव्ह्यू घ्यायचा होता, 46 धावा धावपलकीवरती. ज्यावेळेस पहिल्यांदा सिलेक्शन झालं मात्र ते पुण्यात नव्हते, त्यामुळे तो इंटरव्ह्यू घेता आला नाही. मात्र बबलू पाटील त्यावेळेस पैकी गोलंदाजी नसते तर ते चांगले ऑलराऊंडर असते. पुढचा जन्म मिळाला तर मी क्रिकेटर म्हणूनच मैदानावरती येईल, आणि तुम्हाला ISPL पर्यंत जायचं असेल ना खेळाडूंनो, तर मेहनत फक्त तुमच्याकडून अपेक्षित आहे. हे होते आपण पाहतो ठिकाणं समर्पक आणि खेळाडूंसाठीचे प्रेरणादायी विचार बबलू पाटील यांचे. थँक्यू सर.